त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो. ॲन्युअल सिरीजचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता मानिनी व्यक्त होऊ लागते. एक 4 शब्द ती बोलू लागते. त्यामध्ये ती प्रेमाची व्याख्या सांगू लागते. प्रेम हे नेहमी प्रेम असतं. त्यामध्ये कमी जास्त असं काही नसतं. आपल्या पार्टनरचं कमी, आपलं जास्त असं काही नसतं. दोघांचंही तेवढंच प्रेम इक्वली असतं. म्हणजे 60-40 हा रेशो तिने प्रेमाचा सांगितलेला आहे. आता असं म्हटल्यानंतर पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात आणि नंदिनी आणि जेव्हा त्यावरती बाबा म्हणतात की प्रेम म्हणजे वरण भात असतं, तर तुम्ही तुमचं वरण भात शोधा. असं म्हटल्यानंतर काव्या पार्थकडे पाहू लागते आणि जेव्हा सुद्धा नंदिनीकडे पाहू लागतो, तर दोघांच्या मनातील गैरसमज अशा पद्धतीने मानिनी आणि विक्रांत यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रेमाची व्याख्या खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहे. असा हा एपिसोड आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. कनेक्टेड राहा.